नमस्कार मंडळी, मी संगीता. दरवर्षी आपण श्रावण महिन्यात ज्योतीची पूजा करत असतो. दर शुक्रवारी करत असतो. या ज्योतीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्योतीची ही प्रतिमा आणि या प्रतिमेचं महत्त्व सुद्धा काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पूजा साहित्य, मांडणी, पूजा, नैवेद्य काय दाखवावा, मुलांना का ओवाळायचं याबद्दल सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तसेच पूजा कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी किंवा जमले तर सगळ्या शुक्रवारी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने ज्योतीची पूजा करायची आहे. मुलांच्या रक्षणासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी ज्योतीचे पूजन केले जाते. जर आपल्याला पहिल्या शुक्रवारी काही अडचण आली तर नंतरच्या शुक्रवारी पूजा केली तरी चालते. आपल्या मुलांसाठी वरदान ठरणारी ही पूजा असते. चला तर मग आता पूजेला काय काय साहित्य लागतं आपण बघूया. मी पूजेमध्ये घेतलेले आहेत सगळ्या प्रकारची फुलं घेतलेली आहेत, तांब्या घेतलेल्या आहेत, तामण घेतलेले आहेत, तांदूळ घेतले, हळद, कुंकू, अक्षता, पेटी, उदबत्ती स्टँड, 5 मण्यांची वस्त्रमाळा गणपती बाप्पांसाठी घेतले, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, घंटी घेतलेली आहे, गणपती बाप्पांना स्थापन करण्यासाठी स्टँड घेतलेला आहे, एक दिवा घेतलेला आहे आणि रांगोळीसुद्धा घेतलेली आहे. आणि देवीची ओटी भरण्यासाठी आपण तांदूळ घेतलेले आहे, ब्लाऊज पीस, नारळ आणि हळकुंड, खारीक, खोबरं, पैसा, सुपारी हे सगळं घेतलेलं आहे. फुलं घेतलेले आहे, दुर्वा घेतलेले, लाल रंगाची फुलं घेतलेली आहे. त्याचबरोबर मी 5 दिवे घेतलेले आहेत, कणकेचे दिवे घेतलेले आहेत. हे तुपाचे करायचे आहेत, आपल्याला फुलवाती लावायच्या आहेत. आणि हे 3 प्रकारचे नैवेद्य घेतलेले आहे, लाह्या, फुटाणे आणि केशर घातलेलं दूध घेतलेलं आहे. हे तिन्ही नैवेद्य देवासमोर ठेवायचे आहेत. मी परत एकदा साहित्य सांगते. आपल्याला ओटी घ्यायची आहे. ओटीत सगळं साहित्य घ्यायचं. एखादं फळसुद्धा घेतलं तरी काहीच हरकत नाही. तांब्या, भांडं, पाणी घ्यायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्यायची आहे. सगळा प्रसाद घ्यायचा आहे नैवेद्यासाठी. 5 आपल्याला कणकेचे दिवे घ्यायचे आहे. कणकेचे नसेल तुमच्याकडे तर काहींकडे पुरणाचे सुद्धा दिवे केले जातात. आपल्याला ही प्रतिमा घ्यायची आहे जरा जिवंतिकेची. तसेच पाट किंवा चौरंगसुद्धा घ्यायचा आहे. त्यावर अंथरण्यासाठी लाल कापड घ्यायचं आहे. लाल कापड नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतलं तरी काहीच हरकत नाही. रांगोळी घ्यायची. ज्योतीचा फोटोसुद्धा आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतो, तो आणायचा आहे आपल्याला. त्यावर प्लॅस्टिकचा कागद घालायचा आहे म्हणजे खराब होत नाही. फोटोला सुद्धा आपल्याला 21 मण्यांची वस्त्रमाळा किंवा गेज वस्त्र आपल्याला लागणार आहे. आघाडा लागणार आहे, दुर्वा लागणार आहे. 5-5ची गड्डी करून मी माळ केलेली आहे आणि आघाडासुद्धा घेतलेला आहे. ही दुर्वांची माळ, आघाडा आणि गेज वस्त्र मी आधीच फोटोला लावलेलं आहे, कारण एकदा फोटो उभा केल्यानंतर लावता येणार नाही म्हणून मी हे आधीच केलेलं आहे. आता प्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे. झाडून पुसून स्वच्छ करायची आहे. तिथे चौरंग मांडायचा आहे किंवा पाट मांडला तरी काही हरकत नाही. त्या पाटावर मी लाल कपडा अंथरलेला आहे आणि कडेला आपण समई लावून घ्यायची आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. एक ताटली घेतली आहे, त्यावर मी तांदूळ घेतलेले आहेत, हळद कुंकू व्हायला आहे आणि मी समई लावून घेणार आहे. समईला सुद्धा हळद कुंकू आणणार आहेत, त्याची पण पूजा करणार आहेत. आणि वातीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. समई लावून घेतलेली आहे आपण आणि ती बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर आपण लाल कापड अंथरलेलं आहे, त्यावर आपण तो फोटो चिटकवलेला आहे. मी एका चिकट पट्टीनं फोटो चिटकवलेला आहे. तुमच्याकडे जर फ्रेम असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवली तरी काहीच हरकत नाही. आता या फोटोसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. मी तांदूळ घेतलेले आहे, त्यावर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि एक छोटासा दिवा आपण तिथे लावून घ्यायचा आहे. आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. मी एक स्टँड घेतलं आहे. तुम्ही गणपती बाप्पांना नागवेलीच्या पानावर स्थापना केली तरी काहीच हरकत नाही. मूर्ती नसेल तर सुपारीची स्थापना केली तरी काही हरकत नाही. प्रथम मी गणपती बाप्पांना अभिषेक घातला आहे. प्रथम साध्या पाण्याने घातलं आहे, नंतर पंचामृताने अभिषेक घातलेला आहे, नंतर परत साध्या पाण्याने घातलेलं आहे. नंतर त्यांची स्थापना केली आहे. हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत. जर तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा आवर्जून व्हायच्या आहेत. गणपती बाप्पांना मी ओलं कुंकूसुद्धा लावलेलं आहे. गणपतीला लाल फूल आवडतं म्हणून लाल फूलसुद्धा त्यांना वाहिलेलं आहे. दुर्वा असतील तर दुर्वा व्हायच्या आहे, नसतील तरी काहीच हरकत नाही. मी इथे गणपती बाप्पांची स्थापना केली आहे. हळद कुंकू व्हायला आहे आणि मनोभावे नमस्कार केलेला आहे. गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. हळद कुंकू वाहून मी नमस्कार केलेला आहे. गणपती बाप्पांची आपली स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना 5 मण्यांची वस्त्रमाळ घालायची आहे. ही सुद्धा मी घातलेली आहे. तसेच गणपती बाप्पांसमोर एक मंडल तयार करायचं आहे पाण्याचं आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता आपली गणपतीची पूजा झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे.
एक ब्लाऊज पीस घेतलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज पीस घेऊ शकतात. ते ब्लाऊज पीस घेतलेलं आहे, त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सुपारी, हळकुंड, खारीक, खोबरं, पैसा हे सगळं आणि तांदूळ हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला हळद घ्यायची, ती लेकुरवाळी हळद घ्यायची आहे, साधी हळद घ्यायची नाही आपल्याला. हे तांदूळ घेतलेले आहे, मी पॅक करूनच घेतलेले आहे, म्हणजे सांडासांड होत नाही. एका बाजूला मी ही सगळी ओटी भरून घेणार आहेत. ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे नारळ ठेवून देवीची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादं फळसुद्धा तिथे ठेवू शकता. तशी छानशी ओटी भरून घ्यायची आहे. नंतर आपल्याला सगळ्या देवांना फुलं व्हायची आहे. प्रथम मी ओटीला हळद कुंकू वाहणार आहे, अक्षता वाहणार आहे आणि देवीला मनोभावे नमस्कार करणार आहे. हे तुम्ही बघू शकता. एका बाजूला मी देवीची ओटी भरून घेतलेली आहे, त्यावर फूल वाहिलेलं आहे. ओटीवर छानसा गजरासुद्धा ठेवायचा आणि मनोभावे नमस्कार केलेला आहे. त्यानंतर मी सगळ्यात शेवटी रांगोळी काढलेली आहे, कारण आपण पूजा करताना रांगोळी पुसली जाते, म्हणून मी सगळ्यात शेवटी ही रांगोळी काढलेली आहे. त्याआधी आपल्याला कणकेचे दिवेसुद्धा आधीच तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे पूजा करताना आपल्याला उठबस होत नाही. ही सगळी पूजा आपली पूर्वतयारी असली की पण पूजेलाही वेळ लागत नाही. सगळ्यात शेवटी हळदी कुंकू व्हावे, कहाणी वाचावी, आरती करावी आणि नमस्कार करावा. आता आपल्याला माहितीच आहे की श्रावणातल्या दर शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी वेगवेगळी व्रतं, वेगवेगळी पूजा केली जाते आणि त्याच पूजांमधील एक पूजा म्हणजे जरा जिवंतिका पूजन, त्याला ज्योतिपूजन असेही म्हणतात. ही ज्योतीची पूजा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते. यंदा म्हणजेच 2026ला श्रावणाची सुरुवात होते आहे गुरुवारी, म्हणजेच 13 ऑगस्टला. तर त्यानंतरचा दिवस म्हणजे 14 ऑगस्टला आहे पहिला शुक्रवार. तर आपल्याला ह्याच दिवशी ज्योतीची पूजा करायची आहे. या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे. तर या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडनं केलं जातं. आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्पर संबंध नसलेल्या प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केले जाते. त्यातील एकही प्रतिमा वर्षानुवर्षे बदललेली दिसत नाही. ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती अर्थात बुध गुरु यांचा समावेश असतो आणि याच क्रमाने त्यांना पूजले पण जाते. आता असे का केले जाते याची माहिती आपण जाणून घेऊया. आता आपण या पूजेचं महत्त्व आणि थोडी माहिती जाणून घेऊया. भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले. ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. भक्त प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने नरसिंहाचा अवतार धारण केला होता. बालकांचे रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंहाची या प्रतिमेत पूजा केली जाते. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण हे दोन्ही सुद्धा श्रावणातील आराध्य दैवत आहेत. मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? तर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल, या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. इथे सुद्धा भगवान कृष्ण मुलांचे रक्षक झाले. नंतर येतात त्या जरा जिवंतिका. जरा जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतातील एक कथा येते. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या होत्या. दोन्ही राण्यांवर त्याचं सारखंच प्रेम होतं, परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री नव्हती, म्हणून राजा चिंतेत असायचा. आणि त्याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी आल्यामुळे राजा त्यांच्या भेटीला गेला. त्यांचे दर्शन घेतले आणि आपली चिंता त्यांच्यासमोर प्रकट केली. ऋषींनी त्यांना प्रसादाचा आंबा दिला आणि राणीला दे म्हणून सांगितले. तर दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजाने आंब्याचे 2 समान भाग केले आणि दोन्ही राण्यांना दिले. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र झाले, पण ते अर्ध्या अर्ध्या शरीराचे झाले. असे चित्रविचित्र अर्धवट बालक बघून राजा घाबरून गेला आणि त्याने त्या बालकांना जंगलात नेऊन टाकले. त्याच वेळी तिथून जरा नामक यक्षिण जात होती. तिने त्या बालकाच्या दोन्ही तुकड्यांना पाहिले. तिने त्यांना हातात घेतले आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने तिने त्या दोन्ही बालकांचे 2 भाग एक आणि ते बालक पुन्हा राजाकडे नेऊन दिले. जरा यक्षिणीने हे सांधले होते, म्हणजे 2 भाग एकत्र केलेले होते.
रक्षण केलेले होते, म्हणून राजाने या बालकाचे नाव जरासंध ठेवले आणि या यक्षिणीच्या उपकारापित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान दिला. आता प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती अर्थात गुरु वाघावर बसलेला असून हातात चाबूक घेतलेले आहे. बुधाच्या प्रवाहाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे सगळे गुण मिळतात, तर बृहस्पतीच्या प्रवाहामुळे शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती आणि विवेक जागृत. आणि म्हणून या दोन्ही ग्रहांची पूजा या प्रतिमेमध्ये केली जाते आणि या दोन्ही देवतांचे गुण आपल्या बालकांना मिळावे हीच प्रार्थना प्रत्येक आई करत असते. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी किंवा जमले तर सगळ्या शुक्रवारी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने ज्योतीची पूजा करावी. मुलांच्या रक्षणासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी ज्योतीचे पूजन केले जाते. पहिल्या शुक्रवारी नाही जमले, काही अडचण आली तर दुसऱ्या शुक्रवारी मात्र नक्की करायचे आहे. आपल्या मुलांसाठी वरदान ठरणारी ही पूजा आहे. तसेच या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करावा, यथाशक्ती करावे. एकतरी सवाष्ण जेवायला घालावी, त्या सवाष्णीची ओटी भरावी, आनंदाने जेवायला घालावे. तसेच लेकुरवाळी सवाष्ण मिळाली तर उत्तमच, आणि नाही मिळाली तर फक्त सवाष्णीलासुद्धा तुम्ही जेवू घालू शकतात. पण हे अगदी व्यवस्थित आपल्याला पार पाडायचं आहे. शुक्रवारची सवाष्ण आवर्जून आपल्याला घालायची. आणि जमलेच तर तुमच्या कुलदेवतेची सुद्धा ओटी भरायची आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला ज्योतीची कहाणी वाचायची आहे, नंतर आरती करायची आहे. अशी ही पूजा आपल्याला संपन्न करायची आहे. मला खात्री आहे या व्हिडिओचा आपल्याला नक्की उपयोग होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.